माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरुमाऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे, ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरुमाऊलीचं आहे. हा व्हिडिओ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट केलाय, ज्यामध्ये अंधारे म्हणाल्या की भोंदूबाबा असलेल्या कॅप्टन अशोक खरातचा उल्लेख रुपाली चाकणकरांनी गुरुमाऊली असा करताना हे कौतुकास्पद भाषण केलंय. बड्या बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या या कॅप्टन अशोक खरातचे काळे कारनामे आता व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतात. एका महिलेसोबतचा अश्लील कृत्य करण्याचा व्हिडिओ पाहून या भोंदूबाबावर संताप व्यक्त केला जातोय. अशाच 58 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी या अशोक खरात नावाच्या भोंदूला अटक केल्यानंतर 2 फोटो व्हायरल झाले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या बाबासाठी छत्री घेऊन उभ्या आहेत आणि त्याच त्यांच्या संस्थानाच्या सदस्यही आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून विरोधकांचा रोख हा रुपाली चाकणकरांकडे होता. त्यात आता रुपाली चाकणकर या अशोक खरातचं कौतुक करतायत, त्याचे पाय धुतायत. त्याचे व्हिडिओ देखील आता समोर आल्याने रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. यावरच बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कारवाईचे संकेतही दिलेत. ते काय म्हणाले पहा. भोंदू बाबाच्या जे काही प्रकरण आहे अतिशय वाईट आहे, घाणेरड आहे आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे. त्यांची अटक झाली आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बाकीची कारवाई निश्चित करणार आणि ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये सामोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल. विशेष म्हणजे सर, या प्रकरणामध्ये आपल्या ज्या नेत्या आहेत रुपालीताई चाकणकर यांच्या फोटो सातत्याने व्हायरल केले जातात विरोधकांचा. असा एक कोणाच्या फोटो मुळे आपण तथ्य जोडणं हे योग्य नाही. कारण फोटो अनेक मान्यवरांचेही आहे. मी नाव कोणाचं घेत नाही. पण एक निश्चित आहे की आपल्या एक पब्लिक लाईफमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागत असतो. आपला कोणाबरोबर आपला म्हणजे प्रवास आहे, सोबत आपण कोणाबरोबर उठणं बसणं करतो हेही महत्त्वाचं असतो. आणि त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तींच्या मनामध्ये संशय निर्माण होणं ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणून आम्ही नक्कीच आज आणि उद्या सुट्टी आहे, पण नक्कीच आम्ही याच्यावर चर्चा करू. आमचे नेते सुनेत्रा वहिनी पवारांच्या सोबतही आम्ही चर्चा करणार आणि निश्चित 1-2 दिवसामध्ये पक्ष जे काही असेल योग्य कारवाई. अशा प्रकारे या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत पटेल यांनी दिले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत आणि या भोंदूबाबाने 58 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच या भोंदूबाबासोबतचं कनेक्शन असल्याने आयोगाच्या अध्यक्षाच असलेल्या रुपाली चाकणकर या गोत्यात येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळेच हे नाजूक प्रकरण आणि ज्या पदावर त्या बसल्या आहेत ते पद पाहता चाकणकर यांचं अध्यक्षपद धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधून ही तिसरी विकेट म्हणजे तिसरा राजीनामा येतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच हे प्रकरण आणि त्यात असलेल्या चाकणकर यांचं कनेक्शन याविषयी तुमचं मत सांगा. लोकसत्ताचं YouTube चॅनल आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा.